नागपुर के गणेशपेट थाना क्षेत्र में एक मामूली टोपी उठाने के विवाद ने हिंसक रूप ले लिया। एम्प्रेस मॉल के पास 3 अज्ञात युवकों ने 22 वर्षीय युवक पर जानलेवा हमला कर दिया। धारदार हथियार से किए गए इस हमले में युवक गंभीर रूप से घायल हो गया, जिसे उपचार के लिए मेयो अस्पताल भर्ती कराया गया है। पीड़ित की शिकायत के आधार पर गणेशपेट पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। फिलहाल पुलिस सीसीटीवी फुटेज के आधार पर आरोपियों की तलाश जुटी है। दिनांक 23/12/2025 रोजी अंदाजे रात्री 10:30 वाजता दरम्यान एक आम्हाला माहिती मिळाली की एम्प्रेस मॉल नाका नंबर 13 या ठिकाणी एक मारपिटीची घटना झालेली आहे। त्या अनुषंगानं जे जखमी आहे तो मेयो हॉस्पिटलमध्ये भरती आहे। तर त्या अनुषंगाने आम्हाला एमएलसी प्राप्त झाली होती। आम्ही सदर ठिकाणी गेलो, आपल्या एमएलसी जो जखमी आहे त्याच्याकडे त्याला विचारपूस केली। तर त्यावेळेस तो त्याचं ट्रीटमेंट सुरू होतं। त्याचा मित्र बाजूला बसला होता, त्याने सांगितलं की तो निजामाबादवरून म्हणजे जखमीचा मित्र हा रेल्वेने आला होता प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आणि त्याला निजामाबादला जायचं होतं। त्या अनुषंगाने त्याची जे ट्रॅव्हल्स आहे ती एम्प्रेस मॉलच्या समोरच्या ट्रॅव्हल्स पॉईंटवरून जाणार होती 10:30ला। आणि ह्या जखमीला बोलून गेलो होतो। जखमीचं नाव आहे पलाश नंदनवार, राहणार शारदा चौक। तर त्याला त्यांनी घ्यायला बोलवलं। तर पलाश हा आपल्या ऍक्टिवानी त्याला घ्यायसाठी आला। त्याचा मित्र जो आहे रेड्डी नावाचा, तो 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून उतरला आणि आपल्या साईडला आला, म्हणजे 8 नंबर प्लॅटफॉर्मवर आलं चालत। त्याला घेऊन तो एम्प्रेस मॉलला येत असताना एम्प्रेस मॉलच्या समोर जेव्हा गाडी गेली तेव्हा त्याच्या डोक्यावरची कॅप खाली पडली। खाली पडल्यानंतर तो कॅप घ्यायसाठी 2 जण गेले। तर ऑलरेडी तिथे 3 मुलं आलेले होते त्या कॅपजवळ आणि तिथली कॅप त्यांनी उचलली होती। तर ती कॅप जेव्हा त्यांनी मागितली पलाश आणि त्या रेड्डीने, तर त्यांनी म्हटलं की आम्हाला 500 रुपये दे। तर ह्या 500 रुपयाच्या वादातून त्यांची एक भांडण झालं, वादावादी झाली आणि त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्या 3 मुलांनी। आणि त्यानंतर एकाने एक चाकू स्वरूपाचं काहीतरी काढलं ते आणि त्याला त्यांनी मारपीट केली। त्याला एक मानेवर आणि पाठीवर एक मार आहे, सुपरफिशियल आहे तो त्याच्या याच्यानुसार, एमएलसी नुसार। तर तसं केल्यानंतर तिन्ही मुलं त्या घटनास्थळावरून पळून गेले। आमची पोलीस तोपर्यंत तिथे पोहोचली होती, पण घटनास्थळावर काही नव्हतं। सदर घटनेमध्ये आम्ही फिर्यादीचं बयान घेतलेलं आहे पलाश नंदनवार यांचं, आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर घटनेमध्ये आमच्या एरियातील जे पण गुंड प्रवृत्तीचे की ह्या प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचे फोटोज वगैरे आम्ही सगळं दाखवलेले आहेत। याचा सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्या हद्दीमधले सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासलेले आहेत। फुटेजच्या अनुषंगाने 1-2 फुटेज आमच्याकडे पॉझिटिव्ह आहेत आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। लवकरच आरोपी जेरबंद होतील आणि सदर घटनेचा तपास पूर्ण होईल। सदर प्रकरणाबाबतीत आमचे झोन 3 साहेब श्री राहुल मदने साहेब यांच्या मार्गदर्शनाने तपास सुरू आहे। आणि सदर घटनेबाबत एवढंच आहे की सध्याच्या याच्यामध्ये ऑपरेशन थंडर पण आमच्या याच्यात सुरू आहे। त्या अनुषंगानं जे टवाळखोर मुलं आहेत ते एमडीचा नशा करून किंवा दारूचा नशा करून नागपुरात मध्यवर्ती ठिकाणी फिरत असतात, स्पेशली रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडच्या एरियामध्ये। तर त्या अनुषंगाने आमचं फूट पेट्रोलिंग आणि ते सगळं सुरू आहे। तरी पण अशा घटना जे करतील त्यांना पोलीस प्रशासन सोडणार नाहीये, ते कुठेतरी ते आयडेंटिफाय होणारच आहेत आणि त्या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करीत आहोत। तसेच सदर घटनेच्या अनुषंगानं पण मी सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की सदर घटना एक मध्यवर्ती ठिकाणी झालेली आहे। याचा अर्थ आहे की ते लोक पळून जाण्याचा प्रयत्न करतील, पण आजूबाजूला पण पोलीस स्टेशन्स आहेत। आमची बीट मार्शल प्रत्येक पोलीस स्टेशनची आणि पेट्रोलिंग करत असते। सदरची घटना घडल्यास तात्काळ त्यांनी 112 वर सूचना द्यायची आहे किंवा संबंधित पोलीस स्टेशनला लगेच ती माहिती द्यायची आहे। त्याचं कारण आहे की आपण लगेच त्या आरोपींना पकडू शकणार आहे आणि अशा कृत्यापासून त्यांना नंतर प्रवृत्त करण्यात आम्ही करू शकतो।